काँग्रेसनं वंचितला हात दिलेला आहे आणि हे दोन्ही पक्ष मुंबई आणि सोलापुरात एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. असं असतानाही वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या पक्षांतराविषयी भाष्य केलं आणि वादाला तोंड फुटलंय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या. बरोबर की नाही? बरोबर? तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू. पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं, थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत. नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. आता कोणीतरी काल म्हणत होतं, आता मित्र पक्षांनी तरी भान ठेवावा. ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे, नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील. आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं, माझ्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसने जरी सांगितलं सोडून द्या तरी मी जाऊ शकत नाही. माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे. प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे. आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे. ही काळाची गरज आहे, तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे.